खूप वेगवेगळ्या विषयांच्या द्वारे या ठिकाणी सर्वांना आध्यात्मिक मार्गदर्शन केलं जातं आणि मेन म्हणजे ह्या विद्यालयामध्ये मेडिटेशनचं मार्गदर्शन केलं जातं. कारण आज माणसाची जी काही लाईफस्टाईल बनलेली आहे ती खूप धावपळीची बनलेली आहे आणि प्रत्येकजण आपलं एक ध्येय साध्य करण्यासाठी एक जीवनामध्ये संघर्ष करत आहे आणि हे सगळं करत असताना कुठंतरी मनाची त्यांची शांती नष्ट होते किंवा जे त्याला करायचं आहे, जे त्याला मिळवायचं आहे ते मिळवताना त्याला खूप मेहनत करावी लागते आणि त्यामुळं हा जो राजयोग आहे तो आपल्याला मनाची शांती पण देतो, त्याचबरोबर आपल्यामध्ये आध्यात्मिक शक्तींचा विकास करतो, आत्मबल आपलं विकसित करतो आणि त्यामुळं ह्याचे खूप सारे फायदे इथं येणाऱ्यांना अनुभवता आलेले आहेत. खूप लोकांनी इथं जो मेडिटेशनचा कोर्स आहे तो ऐकून जीवनामध्ये त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी अवलंब करून स्वतःच्या मनोबलानं व्यसनातून ते मुक्त झालेले आहेत. बरेच युवक जे आहेत ते बेरोजगारीतून क्रिएटिव्ह दिशेला लागलेले आहेत. अनेक महिलांच्या मध्ये मधुरता आल्यामुळं त्यांच्या परिवारामध्ये होणारे संघर्ष सुद्धा कमी झालेले आहेत. तर असे खूप प्रॅक्टिकल अनुभव या राजयोगाचे बरेच जण अनुभव करत आहेत. त्याचबरोबर आज आपण बघतो की ही भागदौड करत असताना कधी कधी आपल्या मनामध्ये एवढा मानसिक ताण निर्माण होतो की आपण एकमेकांच्या वरती चिडचिडपणा पण आपण खूप करतो, क्रोध वाढतो. तर हा क्रोध सुद्धा आपला राजयोगाच्या अभ्यासामुळे कमी होतो. तर अशा प्रकारे ही ब्रह्मकुमारी संस्था वेगवेगळ्या प्रभागांच्या मार्फत कार्य करत आहे. एकूण ह्या संस्थेचे 19 प्रभाग आहेत आणि त्याच्यामध्ये आजचा हा जो महिना आहे ना, चालू महिना, हा खूप श्रेष्ठ महिना आहे. तुम्ही जेव्हा एंट्री केला तर हॉलमध्ये पाहिला असणार की त्या ठिकाणी एक स्तंभ आहे. तर तो स्तंभ कशाचं प्रतीक आहे? तर हे जे समोर फोटो आहे तर ब्रह्मकुमारीज विद्यालयाचे हे आद्य संस्थापक आहेत की ज्यांनी जानेवारी महिन्यामध्ये आपलं संपन्नतेचं स्वरूप प्राप्त केलं. 18 जानेवारी 1969 साली त्यांनी आपलं जे काही अलौकिक संपन्नतेचं स्वरूप होतं ते स्वतः धारण केलं आणि त्यांचा या सृष्टीमध्ये देहावसन झालं. म्हणून 18 जानेवारी हा दिवस प्रजापिता ब्रह्मा बाबा यांचा तो स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि माउंट आबू राजस्थानमध्ये आमचं जे हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी सेम टू सेम अशाच प्रकारचा तो स्तंभ आहे. त्यांचा स्मृती स्तंभ म्हटला जातो आणि त्याचं नाव आहे शांती स्तंभ. तर त्या स्तंभला 4 त्याचे वेगवेगळे विषय आहेत, 4 गुण त्या स्तंभावरती लिहिले आहेत. जसं स्तंभला आपण काय म्हणतो, इंग्लिशमध्ये टॉवर म्हणतो. आणि आजकाल जिथं तिथं काय आहेत, मोबाईलचे टॉवर आहेत. आणि ज्या भागामध्ये मोबाईलचा टॉवर नाही आहे तर आपण म्हणतो मला मोबाईलला काही रेंज नाही आहे, मला कुणी कॉल केला तर मला व्यवस्थित ऐकायला येत नाही किंवा एखादा व्हिडिओ मी डाउनलोड करू शकत नाही, काही फोटोज मी पाहू शकत नाही, कारण रेंजचा तिथं अभाव आहे. तशाच प्रकारे आपलं जीवन जगत असताना आपला सुद्धा कनेक्शन कुणाशी पाहिजे, परमात्मा टॉवर हाऊसची पाहिजे की जो परमात्मा गुणांचा टॉवर आहे आणि त्या परमात्म्याकडूनच हे गुण प्राप्त करून ब्रह्माबाबांनी आपलं जीवन संपन्न बनवलं. तर त्याने आपल्या जीवनामध्ये असीम शांती धारण केली. तर ते इतकं शांतीमध्ये ध्यान करायचे की कधी कधी त्यांना असं व्हायचं की घड्याळ सुरू असतं ना, तर घड्याळ सुरू असताना त्याचे काटे फिरत असतात, तर त्या काट्याचा सुद्धा आवाज त्यांना वाटायचा की हा आवाज पण नकोय, मला फक्त शांतीच पाहिजे. इतकं ते डीप सायलेन्सचा अनुभव करत होते. आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये पवित्रता धारण केली, त्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञान धारण केलं, त्यांनी आपल्या जीवनामध्ये सुख धारण केलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये धारण केल्या आणि त्या दुसऱ्यांना सुद्धा दान केल्या. आणि ते हयात असताना सुद्धा ते देत राहिले आणि आज ते आपल्यामध्ये साकार स्वरूपामध्ये नाही आहेत, परंतु ते अव्यक्त स्वरूपामध्ये आजही संपूर्ण समाजाला सुख देत आहेत, शांती देत आहेत.
पवित्रता, ज्ञान देत आहेत. आणि म्हणून त्यांचा तो स्मृतिस्तंभ आज आपण ह्या महिन्यामध्ये सगळ्यांना सुद्धा तो अनुभव इथं पण व्हावा म्हणून इथं आपल्या ब्रह्मकुमारी शाखेमध्ये तो साकार केलेला आहे. आपल्या आंतर जगतामध्ये पण बऱ्याच गोष्टी काही घडत असतात. जसं आपल्याला बाह्य गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, तसं ईश्वरानं पण सांगितलं की आपण आपल्या अंतरामध्ये पण कधी कधी स्वतःचा शोध घेतला पाहिजे, की तिथं सुद्धा काय काय घडतं, माझ्या मनामध्ये सुद्धा काय काय घडतं, ह्याचा पण आपण शोध घेतला पाहिजे. मनामध्ये सुद्धा आपल्या कधी कधी निगेटिव्ह गोष्टी घडत असतात, तर त्याला आपण शोधून त्याला आपण काय केलं पाहिजे, चेंज पण केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला थोडंसं अंतर्मुख झालं पाहिजे, त्यासाठी थोडंसं शांतीचा अनुभव घेतला पाहिजे. परंतु आजकालच्या ह्या धावपळीच्या जीवनामध्ये कोण थांबायलाच तयार नाहीत. बघा, प्रत्येक जण म्हणतो की मी फार बिझी आहे. आज हे आपण दुसऱ्यांच्यासाठी खूप करतो, कधी स्वतःसाठी पण आपण केलं पाहिजे, कारण जे स्वतःसाठी करणार तेच आपल्याबरोबर येणार आहे. आणि म्हणून मी आज ह्या सत्काराच्या निमित्तानं मी तुम्हाला हे आवाहन करते की तुम्ही सुद्धा ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये जो मेडिटेशनचा कोर्स शिकवला जातो, ज्याच्याद्वारे आपल्याला एकाग्रता करता येते, ज्याच्याद्वारे थोडी मनाला शांती मिळते, ताणतणाव आपला कमी होतो, तर तो समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर तुमचं हे फील्ड आहे, याच्यामध्ये काही भाई व्यसन पण करत असतील, तर मी तुम्हाला असं म्हणेन की खूप सुंदर जीवन आपल्याला ईश्वरानं दिलेलं आहे आणि आपण व्यसनाला सुद्धा दूर करण्याचा संकल्प जरूर करा मनामध्ये, कारण ईश्वरानं जीवन वरदान रूपांमध्ये दिलेलं आहे आणि त्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. त्याला आपण सुंदर बनवण्यासाठी त्याची आपण आरोग्याची काळजी पण जरूर घेतली पाहिजे.